students. Now we'll see the second application of Gauss theorem, that is electric field intensity, where around the long straight conducting wire. Yesterday we have seen electric field around charged conducting sphere. Today we are going to see electric field around long straight charged conductor or long straight charged wire. Okay, so wire having this basic shape, it is the cylindrical. Wire having the basic shape, it is said to be a cylindrical shape. Okay, having the cylindrical shape. If it is wire is said to be charged, means like this, wire is said to be charged. हे 3 डायमेन्शन आहे, लक्षात घ्या. दिस इज सिलेंड्रिकल शेप. इथं पण चार्जेस आहेत, इथं पण चार्जेस आहेत, इकडे पण चार्जेस आहेत ना. इलेक्ट्रिक फील्ड अशी बाहेर पडली ड्यू टू दिस लॉन्ग स्ट्रेट चार्ज्ड वायर विच इज हॅविंग ऑलवेज अ सिलेंड्रिकल शेप. मग याच्या बाजूला पण काय करायचं आहे, गॉस surface काढायचा आहे, which should be exactly equal to this shape, and at that point we are going to find the electric field around the long straight charged wire. Sometimes it is said to be infinitely long. मग याचा अर्थ काय, ती वायर इन्फिनिटी एंड होते का? नाही. तुम्ही ज्या पॉइंटला इंटेन्सिटी काढता, इलेक्ट्रिकल इंटेन्सिटी, ते डिस्टन्स आणि त्या वायरची लेंथ हे खूप कंपॅरेटिव्ह म्हणजे काय, ही जर लेंथ असेल एल इज ग्रेटर दॅन आर, म्हणजेच वायर कशी असते, इन्फायनाइटली लॉंग वायर इन्फायनाइटली. याचा अर्थ असा आहे की त्याची लेंथ त्या डिस्टन्सला तुम्ही इलेक्ट्रिक काढणार आहे त्याच्यापेक्षा ती खूप जास्त असते. एल ग्रेटर दॅन आर मीन्स द वायर इज सेड टू बी इन्फायनाइट लॉंग वायर. सो कीप इन माइंड, इन्फायनाइट लॉंग म्हणजे इन्फिनिटी एंड होते असं नाही. त्याची लेंथ आणि त्या डिस्टन्स हे कंपॅरेटिव्हली खूप जास्त असतं या लेंथ या डिस्टन्सपेक्षा. ओके, आता एक इन जनरल आपण बेसिक डिस्कशन करूयात. इन जनरल बेसिक डिस्कशन आपण काय, नंबर ऑफ चार्जेस आर डेव्हलप्ड ऑन द वायर. हाऊ मेनी चार्जेस आर डेव्हलप्ड ऑन द वायर? Q चार्जेस आर डेव्हलप्ड. व्हॉट इज द लेंथ ऑफ द वायर? इट इज सेड टू बी L. L इतक्या लेंथवरती Q इतके चार्जेस डेव्हलप झालेत. चार्जेस प्रोड्युसेस टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, चार्जेस प्रोड्युसेस इलेक्ट्रिक फ्लक्स. सो नंबर ऑफ चार्जेस पर युनिट लेंथ, एका युनिट लेंथवरती किती चार्जेस आहेत म्हणजे ते काय सांगणार आहे, त्या वायरची लिनियर डेन्सिटी अलॉंग द लेंथ, त्या वायरची काय असणार आहे, लिनियर डेन्सिटी. लिनियर डेन्सिटी इट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज अ लॅम्बडा इन दिस केस. तुम्ही सिग्मा घ्या, काय प्रॉब्लेम नाही. लॅम्बडा इज सेड टू बी चार्जेस डेव्हलप्ड आर Q upon L. Therefore I can write here Q is equal to lambda L. So keep in mind, charges developed always linear density into length of the cylindrical wire. हे सिंपल डेफिनेशन आहे. डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे मास, किती चार्जेस प्रेझेंट आहेत पर युनिट लेंथ. सो दिस इज लिनियर डेन्सिटी. इथं आपण पर्टिक्युलर एरिया घेतलेला नाही, फक्त अलॉंग द लेंथ डेन्सिटी किती आहे, Q upon L. Q upon L means I can write here Q is equal to lambda into L. ठीक है. आता मी काय करतो, एक लॉन्ग स्ट्रेट चार्ज्ड वायर ड्रॉ करतो. I can draw here long straight charged, ज्याचं चार्जिंग झालेलं आहे, which emits the electric lines, and at a particular point we are going to find how much electric field is present. So this is the long charged wire like this. लॉन्ग चार्ज वायर, इथे चार्जेस आहेत, चार्जेस आर डेव्हलप्ड म्हणजेच वायर कसे आहे, चार्ज्ड, सिलेंड्रिकल शेप. लक्षात घ्या, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढताना सगळ्यात द मोस्ट सुटेबल सरफेस ऑलवेज कन्सिडर्ड ॲज ए सिलेंड्रिकल. व्हाय इट इज सेड टू बी सिलेंड्रिकल, तुम्हाला ते बेसिक सांगतो. सिलेंडर कसा असतो, असा असतो, करेक्ट. जर असे असेल इलेक्ट्रिक लाईन्स, these are the electric lines, मी हा सरफेस कन्सिडर केला, याचा एरिया कसा आहे, एरिया ds, ज्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड त्या डायरेक्शनला एरिया आहे ना, म्हणजे दोघांच्या मध्ये आहे किती आहे, 0. म्हणजे इथं मॅक्सिमम फ्लक्स किती पास होणार आहे, phi is equal to EDS. तसंच याच्या अपोजिट एंडला किती फ्लक्स पास होणार आहे, phi is equal to EDS. इलेक्ट्रिक फील्ड असे आहे, मी जर हा एरिया कन्सिडर केला म्हणजे कर्व
तुम्ही सिलेंडर बघितला का? सपोज हा सिलेंडर आहे, दिस इज प्लेन सरफेस, फ्लॅट सरफेस, दिस इज फ्लॅट सरफेस अँड दिस इज व्हॉट? कर्व सरफेस. मग कर्व सरफेसपैकी कुठला पण सरफेस कन्सिडर करा. कर्व सरफेसपैकी मी हा सरफेस कन्सिडर करतो. याचा एरिया वेक्टर कुठे आहे? इकडे आहे. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कशा आहेत? अशा आहेत. दोघांच्या मध्ये अँगल 90 म्हणजे फ्लक्स काय आलं? 0. म्हणजे याचा अर्थ काय? सिलेंड्रिकल शेपमध्ये जिथं जिथं फ्लॅट सरफेसेस असतात तिथं फ्लक्स मॅक्सिमम असतं. व्हाईल ऑन एनी पॉईंट ऑन द कर्व सरफेस electric lines of force are always perpendicular to area vector. That's why flux passing through these curve surfaces. हा जो काय कर्व सरफेस आहे त्याच्या क्रॉस फ्लक्स किती पास झाले? 0. फक्त फ्लक्स कुठलं पास झालं? फ्लॅट सरफेस. कारण एरिया वेक्टर इकडे आहे, या डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्ड आहे, एरिया वेक्टर इकडे आहे, या डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्ड आहे. त्यामुळे फक्त फ्लॅट सरफेसला इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट असते, फ्लॅट सरफेसला फ्लक्स प्रेझेंट असतं आणि कर्व सरफेसला फ्लक्स काय असतं? 0 असतं. त्यामुळं मोस्ट प्रेफरेबल डायग्रॅम ही सिलेंड्रिकल डायग्रॅमच कन्सिडर केली जाते. त्यामुळे लक्षात घ्या, वाय वी आर कन्सिडरिंग ओनली द सिलेंड्रिकल शेप बिकॉज इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज मॅक्सिमम ॲट अ फ्लॅट सरफेस while at all other faces E perpendicular to ds. That's why flux always said to be 0 on the curved surfaces. त्यामुळे लक्षात घ्या, कर्व सरफेसेसला फ्लक्स 0 का? अँगल बघा. फ्लॅट सरफेस म्हणजे हा फ्लॅट सरफेस आहे ना, दिस इज फ्लॅट सरफेस. फ्लॅट सरफेसला फ्लक्स मॅक्सिमम, कारण ds ज्या डायरेक्शनने त्याच डायरेक्शनला काय असते? इलेक्ट्रिक फील्ड. तुम्हाला हा पॉईंट नक्की समजला असेल. सेम वायर घेतलं बघा, ही वायर आहे. चार्ज इथून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेर पडल्या, इथून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेर पडल्या. म्हणजे याच्या आरून मी काय करणार? गॉसियन सरफेस कन्सिडर केला आणि त्या गॉसियन सरफेसच्या एका पॉईंटला किती इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे ड्यू टू दिस लॉंग स्ट्रेट चार्ज सिलेंड्रिकल वायर, ते आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. दिस इज अ वायर अँड इन वन ॲक्सिस. हा त्या वायरचा काय आहे? ॲक्सिस. हे त्या वायरचं काय आहे? इथं वायरची काय असणार आहे? रेडियस. सॉरी, या सिलेंड्रिकल वायरची रेडियस इट इज आर. ओके. त्याच्याबद्दल काय बाहेर पडायला लागले? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह ना. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स इकडं बघा, लाईन बाहेर पडले, इकडून लाईन बाहेर पडले. सो आय विल कन्स्ट्रक्ट वन सिलेंडर हिअर हॅविंग द सेम स्ट्रक्चर लाईक दॅट. इट इज सेड टू बी असा मी याच्यासारखाच एक असा सिलेंडर कन्सिडर करतो. Like this. Okay, this figure is not getting good, it's not making good impression here. So this is the one cylinder. या सिलेंडरला काय म्हणायचं? construct a imaginary cylinder. This is cylinder A, this is cylinder B. construct an imaginary cylinder. Step 1 बघा, स्टेप 1 आपण सॉल्व करूया. स्टेप 1 काय केलं? charged conducting wire of radius r हे काढलं. नंतर काय? स्टेप 2 इमॅजिन और ड्रॉ अ गॉसियन. तो जो इमॅजिनरी सिलेंडर काढला आहे सेम वायर सारखं दिसणार आहे, त्याला काय म्हणायचं? गॉसियन सिलेंडर और गॉसियन वायर. ओके, गॉसियन सिलेंडर. ओके, गॉसियन सिलेंडर अराउंड ए विथ या दोघांचा ॲक्सिस सेम आहे ना. सो दिस इज द कोॲक्सियल सिलेंडर. कोॲक्सियलचा अर्थ काय? दोघांचा ॲक्सिस सेमच आहे. आता हा जो कन्स्ट्रक्ट केला तुम्ही, हा काय आहे? गॉसियन सिलेंडर. दिस इज गॉसियन सिलेंडर कन्स्ट्रक्ट केलेला आहे. याचा ॲक्सिस आणि या वायरचा ॲक्सिस सेमच आहे. सो दीज आर द कोॲक्सियल सिलेंडर्स विथ द सेम ॲक्सिस. सेम ॲक्सिस म्हणजेच काय? दोघं कसे आहेत? कोॲक्सियल. दोघांचा ॲक्सिस हा सेमच असणार आहे. ठीक आहे.
दोघांचा ॲक्सिस हा सेमच असणार आहे. नाउ आय कॅन कन्सिडर हिअर पॉईंट. व्हॉट इज द पॉईंट टू फाइंड आउट हिअर? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू हे टाकायचं राहील बघा, ऑफ लॉन्ग स्ट्रेट चार्ज्ड वायर. हा गॉसियन सिलेंडर आहे. दिस इज द गॉसियन सिलेंडर. या एका पर्टिक्युलर पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती आहे पॉईंट पी ला, ती आपण काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायची आहे. ओके. आता हा सिलेंडर आहे, या सिलेंडरची लेंथ एल आहे. ओके. ए सिलेंडरची रेडियस किती आहे आर, तर याची रेडियस काय घेऊ मी, गॉसियन सिलेंडरची रेडियस घेतो मी, इट इज सेड टू बी स्मॉल आर. गॉसियन सिलेंडरची रेडियस स्मॉल आर आणि ॲक्च्युअल सिलेंडर जो चार्ज आहे म्हणजे चार्ज वायर ऑलवेज सिलेंड्रिकल शेप. ओके. त्याची रेडियस किती आहे कॅल्क्युलेट. मग या पॉईंटला किती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे गॉसियन सिलेंडरवरती, ती मला कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी जाणार आहे, अशी जाणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मुव्हिंग लाईक दिस. ओके. सरफेस असा काढला, एरिया वेक्टर कसा काढतात तुम्हाला माहिती आहे. एरिया वेक्टर ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस. सरफेस कसा असाय, बरोबर आहे. सरफेसला परपेंडिक्युलर असायला आहे, म्हणजे ज्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड त्या डायरेक्शनला काय बघा एरिया वेक्टर आहे ना, डीएस 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 डीएस. तुम्हाला काय करायला लागणार त्याच्यामध्ये टोटल इंटिग्रेशन घ्यावं लागणार आहे. एका एरियामधून ई की बाहेर पडली, दुसऱ्या एरियामधून ई, तिसऱ्या एरियामधून ई, टोटल एरियामधून किती बाहेर पडणार आहे, इंटिग्रेशन ऑफ ई डी एस, दॅट इज द टोटल फ्लक्स. ओके. नाउ काल आपण बघितलं टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणजे टोटल लाईन्स किती बाहेर पडल्या नॉर्मल टू सरफेस ओव्हर सरफेस एस इज इक्वल टू इंटिग्रेशन क्लोज का सिलेंडर कसा आहे क्लोज, ओपन नाही कुठेही, क्लोज सरफेस ऑफ ई डी एस. मग याला मी परत स्पीड करतो. बघा स्पीड कसं करतो बघा, लक्षात ठेवा. स्पीडिंग कसं करतो बघा. फ्लॅट सरफेस, ठीक आहे. स्प्लिटिंग याच्यामध्ये आपण हे असं आहे तर स्प्लिटिंग करायचं राहू, स्प्लिट केलं तरी सुद्धा येत चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. ओके. इंटिग्रेशन ई डी एस कॉस थिटा तर असणारच आहे, पण थिटा इज इक्वल टू काय या केसमध्ये, थिटा इज इक्वल टू 0. देअरफॉर cos 0 is 1. म्हणजे डायरेक्ट घेतो, इट इज ई इंटू डी एस इज इक्वल टू ई इंटिग्रेशन डी एस. सिलेंडर आहे, सिलेंडरचा एरिया सगळा एकत्र घेतला, इंटिग्रेट केला तर एरिया टोटल काय झालं कसं बघा. सिलेंडरचा एरिया कसा असतो 2 पाय आर इंटू लेंथ, हा असतो ना सिलेंडरचा एरिया. Area of the cylinder, it is 2 pi r l. So I can write here E into 2 pi r into l. Is it clear? So this is total normal electric induction over surface S. आता using Gauss theorem, total normal electric induction over closed surface always equal to 1 upon epsilon 0 times बघा कालचं इक्वेशन. टोटल चार्जेस enclosed by that surface, total charges enclosed by that surface, so it is said to be q upon epsilon 0. It is said to be q upon epsilon 0. मग तुम्हाला माहिती आहे टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर एस काय असते गॉस थेरमनुसार q upon epsilon 0. therefore q upon epsilon 0 is equal to E into 2 pi r l. Therefore q is equal to E into 2 pi epsilon 0 r l. This is equation number 1. This is equation number 1. Okay. From figure linear density कुणाची चार्जची,
लिनियर चार्ज डेन्सिटी अलॉंग द लेंथ फक्त म्हटल्या अलॉंग द लेंथ मग आपण बघितलं लॅम्बडा इज इक्वल टू काय असते चार्जेस पर युनिट लेंथ देयरफॉर चार्जेस ऑन अ वायर q is equal to linear density lambda into n. This is equation 2. ओके इक्वेशन 1 काय मिळालं गॉस थेरम नुसार q is equal to e into 2 pi epsilon 0 r आणि इक्वेशन 2 काय आहे linear charge density lambda is equal to q upon n. ओके put equation 2 in equation 1 what you get put equation 2 in 1 we get what we get if we put the value of q lambda n is equal to e into 2 pi epsilon 0 r n. Length gets cancelled, so I can write e is equal to 1 upon 2 pi epsilon into lambda by r. 1 upon 2 pi epsilon into lambda by r. So this is the electric field intensity due to straight charged wire. किती सिंपल आहे बघा. गॉस थेरम काय सांगतोय टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ऑलवेज इक्वल टू q upon epsilon 0. तर आपण काय घेतलं टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर ऑल सरफेस क्लोज दॅट इज द क्लोज सरफेस इंटिग्रेशन ओव्हर क्लोज सरफेस ई ds cos थीटा. पण ज्या डायरेक्शनला ds त्याच डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड आहे म्हणून इथं 0 cos 0 1 झालं ई ds इलेक्ट्रिक फील्ड रिमेन द सेम त्यामुळे इंटिग्रेशन ऑफ ds सिलेंडरचा एरिया असतो 2 pi r n. सो ॲज पर गॉस थेरम t n is equal to q upon epsilon 0. therefore याची व्हॅल्यू काय पुट केली q upon epsilon 0 is e into 2 pi r n. q is equal to e 2 pi epsilon 0 r n. पण अलॉंग द लेंथ किती चार्जेस डेव्हलप आहे q चार्जेस डेव्हलप्ड पर युनिट लेंथ म्हणजेच चार्जची डेन्सिटी linear charge density is q by l. therefore q is equal to lambda n. put this equation 2 in equation 1. you will get electric field intensity at a point near the charged conducting wire, and always we know charged conducting wire always seem to be having a cylindrical shape. So this is the important point. Till this question could be asked for 3 to 4 marks in the examination. अगदी सिंपल आहे या चॅप्टर मध्ये सगळे पॉइंट्स अगदी सिंपल आहेत. फक्त तुम्हाला काय लक्षात पाहिजे गॉस थेरम काय सांगतो टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणजे फ्लक्स. तुम्ही म्हणाल सर फ्लक्स कसं काय बघा ना या अशा गेले ना लाईन्स बाहेर पडले नंबर ऑफ लाईन्स पर युनिट एरिया म्हणजेच काय तुम्हाला मिळते फ्लक्स ना. पण या लाईन्स कशा आहेत या सरफेसला कशा आहेत नॉर्मल. सो दे आर नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन आणि टोटल घेतला एरिया टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. सो दिस इज अ व्हेरी सिंपल पॉइंट इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी ऑफ लॉन्ग स्ट्रेट चार्ज्ड वायर. ठीक है. सो वी कैन स्टॉप हियर. थैंक यू.